कसं झालंय डोसा? भारी झालंय, पण चटणी सांबार पाहिजे होते मग मजा आली. नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला अशा काही वाईट सवयी असतात, त्यामुळे आपले जे काम करण्याची क्षमता असते किंवा सकाळची काम करण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि त्यामुळे आपले घरातले जे पण सकाळचे कामं असतात ते पूर्ण होत नाहीत, म्हणजे वेळेत पूर्ण होत नाहीत. तर अशा कोणत्या वाईट सवयी आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर काही शेअर करणार आहे. तर पहिली म्हणजे सकाळच्या वाईट सवयी. तर सकाळी आपल्याला काय सवय असते, अलाराम आपण सेट करतो रात्री, पण उठत तर अजिबात वेळ येत नाही. तर अलाराम वाजतो, आपण तो बंद करतो, पुन्हा झोपतो, पुन्हा तो वाजतो, पुन्हा बंद करतो, पुन्हा तो वाजतो, पुन्हा आपण बंद करून झोपतो. तर असाच कितीतरी वेळ आपला त्यात जातो आणि नंतर उठायचा आळस येतो आणि त्यामुळे आपला बराचसा एनर्जीवाला जो वेळ असतो तो वाया जातो. तर त्यामुळे आपली जी कामं असतात ती वेळेत अजिबात पूर्ण होत नाही. तसेच मोबाईल सकाळी सकाळी घ्यायचा आणि बघत बसायचं काहीतरी व्हिडिओ किंवा काही ना काही बघायची सवय असते आपल्याला त्यावरती. तर त्यामध्ये पण आपला भरपूर असा वेळ निघून जातो. तर खरं तर सकाळी सकाळी मोबाईलची अजिबात गरज नसते, पण तरी पण आपण त्यामध्ये बराचसा वेळ वाया घालवतो. तर काही जणांना सकाळी सकाळीच पेपर वाचण्याची पण सवय असते, पण पेपरमध्ये सगळ्याच अशा काही चांगल्या बातम्या असतात असे पण नाही. तर भरपूर काही अशा निगेटिव्ह गोष्टी पण असतात आणि त्या सकाळी सकाळी वाचल्यामुळे तेच दिवसभर आपल्या डोक्यात चालू असतं. मग काय आपला पण मूड पूर्ण दिवस ऑफ असतो. मी तर म्हणेल सकाळी सकाळी स्वतःकडे लक्ष द्या, गरम पाणी प्या, फ्रेश व्हा, मग बाकीच्या कामाला सुरुवात करा. म्हणजे कसं आपण फ्रेश असतो, सकाळी सकाळी उत्साही असतो आणि ती चांगली एनर्जी आपली चांगल्या कामासाठी खर्च होते. नंबर 2, अनावश्यक वस्तूची विल्हेवाट लावणे. म्हणजे काय, तर आपल्या घरात खूप जुने कपडे असतात किंवा पुस्तके असतात, मुलांचे चपला असतात, मुलांच्या किंवा आपल्या असतात, आपण त्या यूज नाही करत किंवा खूप दिवसापासून तशाच पडलेल्या असतात किंवा कपडे पण खूप दिवसापासून आपण यूज नाही करत आहे. तर 6 महिन्यापासून आपण यूज नाही करत आहे किंवा वर्षापासून आपण ते यूजच नाही करत किंवा चपला घालतच नाही आहे. तर इथून पुढे सुद्धा आपल्याला त्याची काही गरज नाही असं मला वाटतं. मग अशा ज्या वस्तू असतात त्या घरात पडून राहण्यापेक्षा त्यांना बाहेर काढा, एखाद्या ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्या द्या. अशा उगाच वस्तू घरात असल्यामुळे घर पण अस्तव्यस्त दिसते आणि मग आपल्याला ते बघूनच काम करण्याचा उत्साह जो असतो तो कमी होतो. त्यामुळे 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी अशा वस्तू बाहेर काढा आणि ज्यांना गरज आहे त्यांना त्या दान करा किंवा देऊन टाका. मला मान्य आहे की आपण काही गोष्टींमध्ये म्हणजे काही वस्तूमध्ये इमोशनली अटॅच असतो, म्हणजे त्या आपल्याला टाकून द्यावीशी वाटत नाही. पण त्या वस्तू आपल्याला 6 महिने किंवा वर्षभर यूजमध्ये नाही आहे किंवा आपण त्या वापरतच नाही आहे, तर त्या वस्तू पुढेही आपण यूज नाही करणार असे मला वाटते आणि त्या वस्तू उगाचच जागा अडकून ठेवतात. आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कामाची लिस्ट न बनवणे. जर आपल्याला आज काय करायचं आहे हेच माहिती नसेल तर आपली कामे कशी पूर्ण होणार. म्हणजे काही काम अशी असतात जे आपण रोजचे रोज करतो किंवा ती करावीच लागतात, पण काही असे कामे असतात जसे की क्लिनिंग असेल, जेवणाचं प्लॅनिंग असेल, मेनू प्लॅन असेल किंवा बाहेरची कामे, पुन्हा बँकेचे व्यवहार, स्कूलचे काम, हे आपण कधीतरी करतो. मग त्याची लिस्ट आपण खरं तर बनवली पाहिजे. म्हणजे त्याने काय होतं, आपल्याला काय करायचं आहे किंवा आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे हे आपल्याला माहिती असतं आणि असे जर नियोजन असेल तर कोणतंही काम मागे राहणार नाही. चौथी जी सवय आहे ती म्हणजे वेस्टिंग मनी. वेस्टिंग मनी म्हणजे काय, तर आपल्याला एखादी वस्तू आपण बाहेर जातो आणि ती आवडते, कपडे म्हणा किंवा किचनची कोणती एखादी वस्तू किंवा एखादा शोपीस म्हणा, काही पण असो, ती आपल्याला आवडते पण त्याची आपल्याला गरज नसते, तरी पण आपण ती घेतो आणि आपले पैसे तिथे वेस्ट होतात आणि ती वस्तू आपण घरी आणतो आणि ती तशीच पडून राहते, काही यूजमध्ये येत नाही. तर वेस्टिंग मनी नाही करायला हवी. जर गरज असेल तरच ती वस्तू घ्यावी असे मला वाटते. 5वी जी सवय आहे ती म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर.
सोशल मीडिया हा खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. खूप काही गोष्टी आपल्याला शिकवतं, खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. पण होतं उलटंच. आपण खूप मोठे-मोठे सेलिब्रिटी बघतो किंवा आपले जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांचे स्टेटस आपल्याला WhatsAppला दिसतात, Facebookला दिसतात, Instaला दिसतात. तर त्यांच्या लाईफमध्ये आपल्याला काय वाटतं, ते फिरायला गेले की स्टेटस ठेवतात किंवा आपण ते बघतो किंवा एखाद्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला गिफ्ट दिलं, तर अरे हिच्या नवऱ्याने तिला गिफ्ट दिलं, आपल्याला तर काहीच भेटत नाही किंवा यांनी बंगला घेतला किंवा कार घेतली. मग असं ते आपल्याला वाटतं अरे यांच्या जीवनामध्ये किती चांगलं चालू आहे आणि आपलं काय लाईफमध्ये काय चालू आहे असं वाटतं आणि मग ते निगेटिव्ह थॉट आपल्या माइंडमध्ये चालू होतात. तर सोशल मीडियाचा वापर करावा पण कमी करावा. आपल्याला जे सेलिब्रिटी दिसतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात सोशल मीडियावरती त्यांची लाईफ जी दाखवली जाते ती फक्त चांगले दाखवली जातात. मागे काय चालू आहे ते आपल्याला काही दिसत नसतं. त्यामुळे या सर्व गोष्टी फक्त एक एन्जॉय म्हणून बघाव्यात आणि याचा परिणाम आपल्या चांगल्या आयुष्यावरती अजिबात होऊन देऊ नये. तर चला, तुमच्याबरोबर गप्पा मारता मारता माझं डेलीचं रुटीन तुम्हाला दिसलेलंच आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. या गोष्टींचा नक्की विचार करा आणि शक्य झाल्यास या गोष्टी नक्की टाळा. तर अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.